नमस्कार. रजनी एक्केल चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजकाल बाजारमध्ये मोरावळा भरपूर प्रमाणात दिसायला लागला आहे. तर आपल्या चॅनलवर आपण मोरावळ्याची आवळा कँडी आणि आवळा सरबत कसं करायचं हे बघूया. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे बाजारातून आणलेले अर्धा किलो मोरावळे आहेत. तर ते आपण स्वच्छ धुवून आता स्टीमरमध्ये वाफवायला ठेवूया. तर अशा पद्धतीने हे आपण सर्व मोरावळे ठेवून द्यायचे आहेत. हे आता असे मोरावळे ठेवून झाले तर आपण ह्याला अर्धा तासासाठी वाफवून घेऊया छानपैकी. तो अर्ध्या तासानं छान ते शिजलेले असतील. आता हा मोरावळा आपण शिजला का बघूया. तर ह्याच्या आता हे अशी काप पडायला सुरुवात झाली आहे म्हटल्यावर हा शिजलेला आहे. आता हे थंड झाल्यावर आपण ह्याचे ब्या वेगळ्या करायच्या आहेत, बिया त्याच्या वेगळ्या करायच्या आणि त्याचे कडेचा जो गर आहे तो साखरेमध्ये मिक्स करून हलवून आपण ठेवणार आहोत. तर हा थोडा वेळ आता थंड होऊ देऊया आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये साखर विरघळूया. आता हे आवळे अशा पद्धतीने थंड झालेले आहेत. तर असं दाबलं तर त्याच्या फोडी पडतात. तर असे व्यवस्थित त्याचा गर काढून बिया काढून टाकायच्या आहेत आणि सगळं बिया वगैरे काढून टाकून झाल्यानंतर मग आपण त्याच्यात साखर टाकायची आहे. हे आता बिया काढून असं छानपैकी ह्या पाकळ्या ह्याच्यात निघलेल्या आहेत. तर आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा किलो आवळ्यांना पाव किलो साखर घालायची आहे. म्हणजे किमान 1-1.5 वाटी तरी होते साखर आणि ते हलवून द्यायचं असं. हे असं हलवून घेऊया आपण. असं साखर आणि हे मिक्स करून 2 दिवस असंच धागा हे करून ठेवायचं आहे. त्याला पाणी सुटेल आणि साखर पण त्याच्यामध्ये विरघळेल ती. तर हे असं हे करून आपण ह्याला झाकून ठेवा 2 दिवसासाठी. 2 दिवसानंतर ह्याचा मग त्याच्यातून बाहेर काढायचं आणि ते वाळत घालायचं आणि राहिलेल्या ह्याचा ज्यूस करायचा. यामध्ये आता थोडं आपण मीठ पण टाकून देऊया आणि चांगला हलवूया. आणि हे सर्व असं झाकून ठेवूया. आता हे छानपैकी आपले आवळा गर ह्याच्यात पाकात भिजलेले आहेत, म्हणजे साखरेमध्ये भिजलेले आहेत. आता ते आपण काढून उन्हामध्ये ठेवायचे आहेत. तर एका ताटामध्ये ते आपण असे गाळून तुम्ही बघू शकता. हे छानपैकी झालेले आहेत. छान मुरलेलं आहे आता आवळा ह्याच्यामध्ये. तर आता हे छानपैकी गाळून असं व्यवस्थित ताटामध्ये हे टाकायचं आहे आणि 2-3 दिवस ह्याला उन्हामध्ये वाळवून ठेवायचं आहे. आता आपला असा गर काढून झालेला आहे ताटामध्ये आणि 2-3 दिवस चांगल्या उन्हात वाळवून ठेवायचा आहे. आणि ह्याची ते विकतच्या ह्याच्यापेक्षा पण ह्या छान लागते आवळा कँडी. आणि घरच्या घरी कमी खर्चामध्ये विकत आणा गेले तर जास्त त्याला पैसे बसतात. तर हे आपल्याला घरच्या घरी करता येतं. हे आपण 2-3 दिवस उन्हात वाळवायचं आहे आणि नंतर मग रोज जेवल्यावर तुम्ही ते खाऊ शकता. पित्तासाठी वगैरे चांगलं असते आवळा कँडी खाल्लेली. आणि हा जो ज्यूस उरलेला आहे ह्याच्यात साखरेचं पाकातल्या आवळा आणि साखरेचं जे मिश्रण आहे हे तुम्ही सरबत म्हणून पिऊ शकता. अर्धा ग्लास पाण्यामध्ये 4 चमचे घालून आवश्यक वाटले तर साखर घाला आणि छानपैकी ह्याचा सरबत छान लागतो. आणि शिवाय ह्याच्यासाठी पित्त ज्यांना पित्तकारक प्रकृती आहे त्यांच्यासाठी तर हा औषधासारखाच सरबत आहे. तर आवळा कँडी आणि आवळा सरबत हे एकत्रच आपण घरच्या घरी अशा पद्धतीने बनवू शकतो. आणि पित्तासाठी आणि आपल्या तब्येतीसाठी पण चांगल्या असणाऱ्या गोष्टी आपण अशा प्रकारे घरच्या घरी करू शकतो. तर तुम्ही पण नक्की करून बघा, छान वाटेल. तर ही आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. 2-3 दिवस उन्हात वाळवून घेतलेले आहे. तर छानपैकी विकतच्या आवळा कँडीसारखी झालेली आहे. तुम्ही पण खाऊन बघा. आणि हा आवळा सरबत 1 भाग आवळा सरबतचं पाणी आणि 3 भाग पाणी घातलेलं आहे.
म्हणजे 1 भाग आवळ्याचा ज्यूस आणि त्याच्यात 3 भाग पाणी घालून हा सरबत तयार करायचा आहे. तुम्ही पिऊन बघा, छानच लागतो. आणि हा आपल्याला आवळा हा आपल्या शरीरासाठी छान आयुर्वेदिक पदार्थ आहे. तर पित्तकारक प्रकृती किंवा इतर आपल्या आजारावर सुद्धा चांगला आहे, केस वाढीसाठी चांगला आहे. तर आवळा ज्यूस आणि आवळा कँडी आपण करून बघा आणि टेस्ट त्याची कशी लागली आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. तर आमच्या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा आपण दुसऱ्या रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.